हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आज बनवत आहे पुरी भाजी. तर त्याच्यासाठी मी बटाटे घेतले आहेत, तर ते मी उकडायला ठेवते आहे. तर आता बटाटे उकडून झाले आहेत, तर मी त्याच्यावरचं साल्ट काढून घेते आणि आता मी भाजीची तयारी करते. मिक्सरच्या भांड्यात मी कांदा, टोमॅटो आणि लसूण आणि कोथिंबीर हे वाटून घेतले. आता मी कढईत तेल टाकून घेते, जिरे मोहरी टाकून घेते. आता ते मसाला वाटलेला होता, ते मसाला यात टाकून घेते, छान हलवून घेते. आता हे लाल होईपर्यंत हलवून घ्यायचं. आता छान लाल झाला आहे. आता यात गरम मसाला, काळं तिखट, हळद आणि धनिया पावडर सगळं टाकून घेते. याला छान हलवून घेते. आता यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. हे छान शिजावं. यात थोडंसं पाणी टाकून घेतलं. आता याला थोडंसं तेल येईपर्यंत झाकून ठेवायचं. असं तेल येईपर्यंत. तर तेल आलेलं आहे. तर आता यात मी बटाटे टाकून घेते. त्याला मॅश करून घेते. आता याला छान परतून घ्यायचं. तर यात थोडंसं आता पाणी टाकून घ्यायचं याला शिजण्यासाठी. तर आता याला थोडंसं शिजवून घ्यायचं. बटाटे शिजलेले असते तरी पण थोडं शिजवून घ्यायचं मसाला शिजण्यासाठी. तर आता भाजी तयार झाली आहे. तर मीठ टाकायचं राहिलं होतं, तर मी मीठ टाकून घेतलं आहे. तर आता भाजी तयार आहे. तर आता मी पुऱ्या तयार करते. तर इथे मी पीठ घेतलं आहे मळून. तर आता मी तेल तापायला ठेवले. आता मी पुरी लाटून घेते. तर गाईज, तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आजसाठी एवढंच. उद्या भेटूयात. तोपर्यंत बाय बाय. पुरी झाली आहे लाटून. तर आता मी तळून घेते. तेल गरम झालं आहे, तर मी पुरी तळून घेते. बघा किती छान फुगली आहे पुरी. आता मी सगळ्या पुऱ्या तळून घेते.